आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा वारसा घेऊन निघणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्हा सज्ज झालाय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा आणि वारकरी परंपरेचा वारसा जपणारा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात यंदाही नेवासा ते पंढरपूर असा प्रवास करणार आहे। लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली असून हरितवारी निर्मलवारीचा संदेश यंदाच्या वारीतून दिला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। वारकरी हे महाराष्ट्राच्या संत परंपरेचे खरे वैभव आहे, त्यामुळे त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रशासनानं सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या। पालखी मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित राहावा, पर्यावरणपूरक वारी व्हावी तसेच वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता विविध विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले। यावेळी महंत वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के, माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त कैलास भाऊ जाधव, मुख्य चोपदार गणेश महाराज आरगडे, हरिभक्त परायण हरी महाराज भोगे, जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे, संत सेवक संकेत गवळी तसेच आदिनाथ पांगारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। तर आता अवघ्या काही दिवसात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नामघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने नेवासा ते पंढरपूर मार्ग दुमदुमणार आहे। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करतील आणि भक्ती, सेवा, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला देतील। तर अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणानं न्हाऊन निघण्यास सज्ज झालाय। हा रामकृष्ण हरी। आज या जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांनी जी सर्व दिंड्यावाल्यांची आणि सोहळ्यावाल्यांची बैठक घेतली, त्या बैठकीला आम्ही सर्वजण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या संस्थानवरून आलेलो आहोत। आमचे अध्यक्ष साहेब पांडुरंगजी अभंग साहेब, आमचे ट्रस्टी असलेले आमचे कैलास भाऊ, आमचे कृष्णा भाऊ आणि आमचे सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। जिल्ह्याभरातून अनेक वारकरी या ठिकाणी उपस्थित होते आणि आपल्या आपल्या सोहळ्याच्या दिंड्याच्या असलेल्या समस्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी। आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील मोठमोठे जे अधिकारी, जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब, CO साहेब आणि वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख असलेले अधिकारी, त्यांनी या सर्व समस्या ऐकून घेतलेल्या आहेत। लिखित स्वरूपातही आम्ही त्यांच्या समोर मांडल्या आणि तोंडी देखील मांडलेल्या आहेत। तर यावर्षी आमच्या नेवासाच्या वतीनं जर सांगायचं ठरलं तर गेल्या वर्षीपासून जो ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा आरंभला त्याचं हे दुसरं वर्ष, परंतु या दुसऱ्या वर्षीच म्हणजे तसं तर 2-250 वर्षाची परंपरा असलेलं आमचं संस्थान, परंतु या दुसऱ्या वर्षीच्या सोहळ्यालाही शासन दरबारी मानाच्या पालखीच्या सोहळ्यासारखी मान्यता मिळाली आणि अनेक सुविधा देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामध्ये आरोग्य सुविधा असतील, पोलीस प्रशासन असेल, पाण्याची सुविधा असेल किंवा मंडप असेल, जागेची सुविधा असेल, अशा अनेक पोलीस संरक्षण, अशा अनेक सुविधा देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही पुढे होणार आहे। त्यामुळं संस्थानच्या वतीनं आम्ही त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जे जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे नेवासा या ठिकाणीहून मी विश्वस्त कैलास जाधव आणि आमचे सर्व सहकारी, आमचे अध्यक्ष साहेब, आमच्या संस्थांचे हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज म्हस्के आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आज अहिल्यानगर या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जी आज मीटिंग या ठिकाणी पूर्ण नगर आणि नाशिक आणि पैठण या ठिकाणाहून येणाऱ्या सर्व दिंड्यांच्या जे दिंडी चालक आहेत यांना सर्वांना आज इथे या ठिकाणी बोलून अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन त्यांनी केलेलं आहे। आणि खरोखर प्रशासनाचं आम्ही सर्व जे पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणारे सर्व वारकरी आहोत हे अतिशय मोठ्या म्हणजे या अगोदर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पायी चालत असताना आम्हाला आत्तापर्यंत
शासनाकडून कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला नाही, एवढ्या सुविधा मिळाल्या नाही. या निमित्ताने पालकमंत्री साहेब माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या ह्या नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी अतिशय भरीव स्वरूपाचं काम गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि याच्यासाठी आम्ही या ठिकाणी विखे पाटलांच्या आग्रहास्तव आज मिटिंगला या ठिकाणी आलो होतो आणि खरोखर त्यांनी म्हणल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी विखे पाटलांचे विशेषतः आभार मानतो आणि थांबतो. मी पांडुरंग माजी अभंग, माजी आमदार आणि ज्ञानेश्वर मंदिराचे ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून काम करतो. आणि म्हणून गेल्या वर्षीपासून आमचा हा ज्ञानेश्वरी पालखी सोहळा सुरू केलेला आहे. मागच्या वर्षी 12,000 ते 15,000 वारकरी या सोहळ्यामध्ये चालले होते. आता यावर्षी 20,000 ते 25,000पर्यंत संख्या जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून 8 जुलैला पालकमंत्र्याच्या हस्ते आम्ही त्याचा प्रस्थानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे विभागातील आमदार सर्व नेते मंडळी त्या प्रस्थानासाठी राहणार आहेत. आणि नगरमध्ये सुद्धा नगरचे आमदार संग्राम भैया जगताप असतील, नगराध्यक्षताई असतील, त्याचप्रमाणे आमच्या पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे असतील, असे सर्व त्या ठिकाणी स्वागताला येऊन दिंडीचं स्वागत SP चौकामध्ये होणार आहे. आणि आप्पू चौकातून अशी दिंडी समोर तिथं आपल्या वाडिया पार्कमध्ये मुक्कामी थांबणार आहे. वाडिया पार्कमध्ये आमची दिंडी थांबते आणि मार्केट यार्डामध्ये नृत्यनाथ दासाची दिंडी थांबते. म्हणून या दोघांच्या बंधूची भेट त्या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेली असते. आणि म्हणून तो सुद्धा एक प्रचंड अतिशय चांगला असा क्षण आपल्या सर्व वारकऱ्यांना पाहायला मिळत आहे. तो कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि तिथून पुढच्या सुविधासुद्धा शासनाने चांगल्या पुरवल्यामुळं पालकमंत्री, सर्व जिल्ह्याचे कलेक्टर, CO, SP हे सर्व अधिकारी मंडळींना अतिशय जातीपूर्वक लक्ष देऊन सर्व सुविधा निर्माण करून देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे करत आहेत. त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपले. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.